हाय मित्रांनो, केस नंबर 73, केस नंबर 73. सरप्रायझिंग. एक मित्रांनो, मी एवढंच सांगेल, जेव्हा कोणती मर्डर मिस्ट्री वगैरे असते ना, सगळ्यात मेन गोष्ट ही असते की जे काय पर्टिक्युलरली चित्रण केलेलं असतं किंवा ज्या पद्धतीने डायरेक्टर आपल्यासमोर एक एक्झॅक्टली काय म्हणतात त्याला, कन्फ्युजन क्रिएट करू शकतो की आणि किती वेळ करू शकतो आणि तुम्ही गेस करू शकता का नाही की या मागे कोण आहे पर्टिक्युलरली. तर इन शॉर्ट, चित्रपटाचं रायटिंग बेस्ड पाहिजे आणि हे या चित्रपटाबाबतीत आहे. प्रश्न हा आहे ऑब्व्हियसली तुमच्यासमोर की काय क्लायमॅक्स तसाच आहे जो तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू नयेत, की कारण जेव्हा अशा टाईपचे काही चित्रपट असतात ना, तेव्हा भीतीही वाटते की चुकून स्पॉइलर नको द्यायला. सो स्पॉइलर फ्री बाबतीत जर मी बोलायला गेलं या चित्रपटाविषयी मित्रांनो, देन ऑन सिरियस नोट, डोंट मिस दिस फिल्म ॲट ऑल. मी एवढंच सांगेल कारण हा चित्रपट एक्सपेक्टेशन्सच्या पुढचा आहे. मला सिरियसली एवढं माहिती होतं की ट्रेलरवरून पण एक अंदाज होता की स्टोरी रायटिंग आणि ज्या पद्धतीने कन्फ्यूज केलेलं ट्रेलर बघतानाच, फक्त एंडिंग जो एक क्लायमॅक्स तो आपल्याला सरप्राईज करतो का, तर नक्की मी एवढं सांगेल ओके टाईप्स आहे. म्हणजे पूर्ण ठीक आहे क्लायमॅक्सपर्यंत, पण क्लायमॅक्स हां तरी मी म्हणेल की हो, थोडं अनएक्सपेक्टेड गोष्टच होते. आणि जर तुम्ही क्राईम पेट्रोल, CID वगैरे टाईपचे फॅन असाल, की बऱ्याचशा गोष्टी किंवा क्राईम थ्रिलर बघणारे असाल, तर समहाऊ स्लाइटली तुम्हाला एक अंदाज येतो त्या गोष्टीचा. पण नाही तरी इथं तर मी नक्कीच डायरेक्टरला क्रेडिट देईल. डोंट मिस दिस. थिएटर्समध्ये बघा, यू विल लव इट फॉर शुअर. कारण आहे जो सस्पेन्स क्रिएट केला गेला आहे ना, पर्टिक्युलरली फॉरगेट अबाउट द क्लायमॅक्स, पण तुम्हाला समहाऊ सरप्राईज करेलच हा चित्रपट. आणि असंही नाही की क्लायमॅक्स काही हे नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ज्यांना थोडासा असं एक अंदाज आहे, तो जसं मला पहिल्यापासूनच अंदाज झालेला, तर पण तरी क्राईम थ्रिलरची गोष्टच वेगळी आणि डोंट मिस इट. 5मधून मी 3.5 रेटिंग दिली या चित्रपटाला.